संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पहिला गोल रिंगण सोहळा आज बेलवाडीमध्ये पार पडला आणि या नयनरम्य सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी हजारो वारकरी बेलवाडीमध्ये दाखल झाले होते। बेलवाडीतील हा गोल रिंगण सोहळ्यानंतर तुकोबांची पालखी आता मुक्कामासाठी निमगाव केतकीकडे मार्गस्थ झालेली आहे। तर थेट जाऊया त्यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, आपण बघतोय आज तुकोबांच्या पालखीचं हे पहिलं रिंगण पार पडलेलं आहे। हे रिंगण खरं तर पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं इथं वारकरी जे आहेत ते गर्दी करत असतात, अनेक लोक देखील इथं येत असतात। काय आजचा माहोल, काय अनुभवताय? नक्की आपण जर पाहिलं तर आज सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा जो आहे तो बेलवाडी या ठिकाणी झाला आणि आता पालखी निमगाव केतकी या ठिकाणी आलेली आहे। काही शाहीर आपल्याबरोबर आहेत, ते शाहिरीच्या माध्यमातून या पालखीचं स्वागत करणार आहेत। माऊली, काय सांगणार तुम्ही? स्वागत करताय, आज सकाळी रिंगण सोहळा झाला, कसा हा सगळा सोहळा आहे? हो, रामकृष्ण हरी माऊली। आपल्या या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आज हे प्रबोधन सुद्धा सुरू आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वातावरणीय व बदल विभाग यांच्या वतीनं याचं सर्व योगदान जाते ते म्हणजे आमचे संजय बुसकुटे सर असतील, डॉक्टर प्रकाश खांडगे असतील, आमच्या शैलेजा मॅडम असतील आणि सुदगा खांडगे वतीनं खूप छान एक ऐकायचंय तुम्हाला, चला। आषाढी वारीचा सोहळा, आषाढी वारीचा सोहळा, संतांचा मेळा, भक्त हा बोळा, गजर घुमे हरी नामाचा, पवाडा गाते पर्यावरणाचा हाजी राहाजी जी, पवाडा गाते पर्यावरणाचा हाजी राहाजी, पवाडा गाते पर्यावरणाचा हाजी राहाजी जी अजी अजी। हे वाढतं प्रदूषण लक्षात घेता आज हे प्रबोधन सुरू आहे। ते कसं म्हणाल? प्रदूषणाचा भस्मासूर वाढला फार चिंता खरोखर, वृक्षवेली नद्या आणि डोंगर, करावे रक्षण तुम्ही थोर, निसर्गाचा हलका होईल भार हाजी राजे जी। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।